स्वलिखित कथा. बदल्यात शांतता मिळाली पण. लॅपटॉपच्या स्क्रीनवर रात्रीच्या 7:42 आकडा लाल रंगात चमकत होता. बाणेरच्या त्या अवाढव्य काचेच्या इमारतीबाहेर पुण्याच्या ट्रॅफिकचा पिवळा लाल प्रकाश अगदी संथपणे सरकत होता. आदित्यने कीबोर्डवरून आपली बोटं काढली आणि मान मागच्या बाजूला फिरवली. टेबलवर ठेवलेली कॉफी कधीच पूर्ण गार झाली होती. त्यावर साईचा एक पातळ पांढरट थर साचला होता. अचानक टेबलावर ठेवलेला फोन उजळला. आई असं नाव फ्लॅश होत होतं. अविनाशने कॉल कट केला आणि फोन उलटा करून ठेवला. स्क्रीन तर अंधुक झाली, पण छातीतली ती अनामिक भीती आणि धडधड आणखीनच वाढली. आज ऑफिसमध्ये जे घडलं त्याने त्याचा उरला सुरला आत्मविश्वासही हिरावून घेतला होता. प्रमोशन दुसऱ्याला मिळालं. लॅपटॉप बंद करून तो पार्किंगमध्ये आला. डोळे इतके जळजळत होते की गाडी चालवणं अशक्य होतं. कसं तरी करून तो शनिवार पेठेतल्या आपल्या जुन्या भाड्याच्या खोलीवर पोहोचला. दुसऱ्या दिवशी शनिवार होता, पण सुट्टी ती तर IT वाल्यांच्या नशिबात फक्त कागदावरच असते. शनिवारची सकाळ उजाडली तीच मॅनेजरच्या सलग 5 मिस कॉलने. अविनाश डोकं धरून बसला. त्याला शांतता हवी होती, फक्त काही क्षणांची शांतता. कपडे बदलून तो अस्वस्थपणे घराबाहेर पडला आणि पावलं नकळत तुळशीबागेच्या गजबजलेल्या गल्ल्यांकडे वळली. शनिवारची तुळशीबाग म्हणजे माणसांचा अथांग समुद्र, पण त्या गर्दीतही अविनाशला आतून पूर्ण रिकामं वाटत होतं. गर्दीतून वाट काढताना अचानक एका अरुंद गल्लीच्या कोपऱ्यात त्याचं पाऊल थबकलं. आजूबाजूला प्लॅस्टिकच्या बादल्या आणि कपड्यांचे स्टॉल्स होते, पण त्या 2 दुकानांच्या मध्ये एक अगदी लहान जुनाट लाकडी दरवाजा होता. त्यावर कुठलीही पाटी नव्हती, फक्त एक जुनं पितळी घड्याळ टांगलेलं होतं, ज्याचे काटे उलटे फिरत होते. हो, काटे मागे चालले होते. अविनाशने डोळे चोळले. त्याला वाटलं रात्रीच्या जागरणामुळे भ्रम होतोय. त्याने पुढे पाऊल टाकलंच होतं, तेवढ्यात आतून एक सुसाट थंड हवेचा झोत आला, ज्यामध्ये तुळशीबागेचा नेहमीचा खमंग वास नव्हता, तर एका जुन्या वाळलेल्या पानांसारखा गंध होता. आत पाऊल टाकताच बाहेरचा सगळा गोंधळ, गाड्यांचे हॉर्न, माणसांची गजबज एका सेकंदात गायब झाली. त्या अंधाऱ्या दुकानात एक वृद्ध माणूस बसला होता. पांढरी दाढी, डोळ्यावर गोल चष्मा आणि समोर एक जुनी लाकडी पेटी. अविनाश आत गेला. इथे काय मिळतं आजोबा? अविनाशने विचारलं. त्या वृद्धाने चष्म्यातून वर पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू होतं, जे तुझ्याकडे नाहीये. शांतता. अविनाश हसला. शांतता विकत मिळते? काय किंमत आहे त्याची? किंमत पैशात नाही. तुझ्या आयुष्याची 5 वर्ष ती तू मला देणार आणि त्या बदल्यात तुला इन्स्टंट इनर पीस मिळेल. तुला कशाचीच काळजी उरणार नाही. म्हातारा जागचा उठला. आतली खरी शांतता. हा फोन पाहतात जो तुझ्या छातीत अचानक गोळा येतो, तो येणार नाही. लोकांचं मत, त्याच्या अपेक्षा तुला त्रास देणार नाही. या जगातली कोणतीच गोष्ट तुला धरून ठेवणार नाही. तू पूर्ण मुक्त होशील. परमनंट? आदित्यने विचारलं. हो. आदित्यने खिशातला फोनच्या अस्तित्वाची जाणीव केली. आईचे ते लागोपाठ येणारे मेसेजेस, ऑफिसची ती कधीही न संपणारी डेडलाईन, टार्गेट्स. तो खरोखरच आतून पूर्णपणे थकला होता. या रोजच्या अस्वस्थतेपेक्षा 5 वर्ष कमी जगलेलं काय वाईट? त्याने म्हाताऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, डील. म्हातारा फक्त काउंटरवरून पुढे झाला. त्याने आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला आणि अगदी जवळ येऊन कुजबुजला, आजपासून तुला या जगातल्या कोणत्याही गोष्टीची फारशी गरज लागणार नाही.
त्याच क्षणी छतावरचा तो जुना पंखा एका सेकंदासाठी थांबला आणि पुन्हा सुरू झाला. आदित्यच्या पाठीवरून एक थंड शिरशिरी खाली आली. त्या रात्री घरी पोहोचल्यावर तो आपले बूट काढत होता तेवढ्यात मॅनेजरचा फोन आला. नेहमीप्रमाणे मॅनेजर ओरडू लागला, अविनाश, तो क्लायंटचा प्रपोजल कुठे आहे? कंपनीचं करोडोंचं नुकसान होतंय. पूर्वी असा फोन आला की अविनाशच्या पोटात गोळा यायचा, पण आज त्याच्या चेहऱ्यावर एक रेषही हलली नाही. त्याने शांतपणे फोन कानाला लावला आणि म्हणाला, सर, प्रपोजल डेस्कवर आहे. मॅनेजर तिथेच थिजला. अविनाशने फोन ठेवून दिला. त्याला आश्चर्य वाटलं. मनात भीतीचा एक अंशही नव्हता. हेच तर त्याला हवं होतं, इन्स्टंट इनर पीस. त्याला वाटलं आपण जग जिंकलंय. दुपार झाली. अविनाश पुण्याच्या रस्त्यावरून फिरत होता. नेहमी ज्या ट्रॅफिकचा त्याला भयंकर राग यायचा, आज तिथे हॉर्नच्या आवाजाचंही त्याला काहीच वाटेनासं झालं होतं. कोणीतरी त्याच्या गाडीला कट मारला. तो फक्त हसला आणि पुढे गेला. पुढचे काही आठवडे आदित्यचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तो वेळेवर झोपू लागला. वीकेंडला त्याचा लॅपटॉप उघडेनासा झाला. ऑफिसमध्ये इतरांशी होणारे त्याचे वाद बंद झाले. तो लॅपटॉप समोर बसला. स्क्रीनवर काहीच दिसत नव्हते. पूर्ण शांतता होती, पण ती शांतता एखाद्या स्मशानासारखी भयानक होती. त्याने एक जुनी डायरी काढली, ज्यात त्याच्या कॉलेजच्या काळात लिहिलेल्या कविता होत्या. त्याने एक पान उलटलं. जुन्या आठवणी वाचून त्याच्या चेहऱ्यावर हसू यायला हवं होतं किंवा डोळे भरून यायला हवे होते, पण काहीच नाही. तो फक्त कोरड्या डोळ्यांनी त्या शब्दांकडे पाहत राहिला. पण खरी परीक्षा संध्याकाळी घरी पोचल्यावर होणार होती. घराचा दरवाजा उघडला. समोर एक लहान मुलगी खेळत होती, जिची चेहऱ्याची ठेवण हुबेहूब त्याच्या बहिणीसारखी होती आणि सोफ्यावर त्याची आई बसलेली होती. आईने त्याच्याकडे पाहिलं. अविनाशने आईकडे पाहिलं. त्याला वाटलं आपल्याला आईला मिठी मारावीशी वाटते, पण आत काहीच हालचाल झाली नाही. जणू हृदयाच्या जागी एक दगड ठेवला होता. त्याला आईच्या पांढऱ्या केसांचं वाईट वाटलं नाही. बहिणीच्या मुलीला पाहून आनंदही झाला नाही. तो फक्त शांतपणे उभा होता, एका रोबोट सारखा. एका संध्याकाळी त्याची जुनी मैत्रीण रेवा हिने त्याला कॅफेमध्ये भेटायला बोलवलं. ती कॉफी पिता पिता बराच वेळ त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होती. तिच्या नजरेत एक अनामिक भीती होती. तिने अचानक आपल्या फोनमध्ये एक जुना फोटो काढून त्याच्या समोर धरला. तो 2 वर्षापूर्वीचा फोटो होता. आदित्य, आई आणि बाबा तिघेही एका ट्रिपला गेले होते. आदित्यचे केस विस्कटलेले होते आणि तो खूप मोठ्याने हसत होता. रेवा अत्यंत हळू आवाजात म्हणाली, आदित्य, या फोटोमध्ये तू खूप दमलेला दिसतोयस, नात्यांमुळे, कामांमुळे. तिने 2 सेकंदाचा पॉज घेतला. पण या फोटोमध्ये हा तू आहेस, जिवंत माणूस. ती त्याच्या निर्विकार डोळ्यात पाहत राहिली. आता तुझ्या आयुष्यात सगळं काही खूप शांत व्यवस्थित दिसतंय, पण तू कुठे गेलास? आत कोणी उरलंय का? आणि नेमका त्याच क्षणी त्याला आतून एक प्रचंड मोठा धक्का बसला. त्याला अचानक जाणवलं, नोकरी गेली, नाती सुटली, अपमान झाला, तरी आपल्याला काहीच वाटत नाहीये. आपल्याला स्वतःचं संरक्षण करावंसही वाटत नाहीये. त्याने आपल्या दोन्ही हातांकडे पाहिलं. ते पूर्णपणे स्थिर होते. त्यात किंचितही थरथराट नव्हता आणि त्या अमानुष दगडी स्थिरतेशी त्याला आयुष्यात पहिल्यांदा भयंकर भीती वाटली. म्हाताऱ्याने दिलेली शांतता ही शांतता नव्हती, तो सुन्नपणा होता. तो तशाच पावलाने वेड्यासारखा पुन्हा तुळशीबागेत धावला. ती गर्दी, ती दुकानं पार करत त्याने ती अरुंद गल्ली शोधली. सुदैवाने ते जुनं लाकडी दुकान तिथेच होतं. आदित्य आत घुसला. म्हातारा काउंटर मागे तसाच डोळे मिटून बसला होता. तुम्ही मला काय दिलं? आदित्यचा आवाज पहिल्यांदाच भीतीने कापत होता. म्हाताऱ्याने डोळे उघडले. जे तू मागितलं होतंस,
शांतता. ही शांतता नाहीये. मी काहीच अनुभवू शकत नाहीये. मी आतून पूर्णपणे मेलोय. आदित्य ओरडला. म्हातारा शांतपणे म्हणाला, तुझा ताण कशातून यायचा? लोकांमुळे, त्यांच्या काळजीमुळे, जबाबदाऱ्यांमुळेच ना. मग जेव्हा मी तुझ्या आयुष्यातून लोकांची काळजीच काढून घेतली, तेव्हा काळजीसोबत नाती आणि भावनाही संपल्या. शांतता आणि सुन्नपणा. लोक नेहमी या दोन गोष्टींमध्ये गोंधळतात. पण वेळ परत मिळते. आदित्य जवळ आला. कशी? म्हातारा तिच्याकडे बघत म्हणाला, ज्यांच्यासाठी तू धावत होतास त्यांच्यासोबत चाल थोडा वेळ. शांतता म्हणजे जबाबदाऱ्या संपणं नाही. शांतता म्हणजे घड्याळ चालू असताना ते विसरणं. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य थेट आपल्या आईबाबांच्या घरी गेला. सकाळी बाबा गच्चीत जुन्या आरामखुर्चीत शांतपणे बसले होते. त्यांचा चेहरा खूप थकलेला दिसत होता. आदित्य काहीच बोलला नाही. तो हळूच गेला आणि बाबांच्या बाजूला असलेल्या रिकाम्या खुर्चीवर बसला. गच्चीत बराच वेळ शांतता होती. फक्त वाऱ्याचा हलका आवाज येत होता. बाबांनी खिडकीवर पाहत अचानक विचारलं, लहानपणची ती मकर संक्रांत आठवते का रे आदित्य? तू पतंग उडवायचास, मांज्याने बोट कापली जायची, रक्ताळायची, तरी तो धागा तू सोडत नव्हतास. आदित्यच्या ओठावर अनेक महिन्यांनी एक हलकं खरं हसू आलं. बाबांनी त्याच्याकडे वळून पाहिलं आणि म्हणाले, मोठा झाल्यावर तू आयुष्याचा धागा जास्तच घट्ट धरलास बाळा, आणि आकाशाकडे बघायचंच विसरून गेलास. आदित्यने बाबांचा तो सुरकुतलेला हात आपल्या हातात घेतला. त्या हाताची ऊब त्याला आतपर्यंत जाणवली. बाजूलाच त्याची आई उभी होती. त्याने आईकडे पाहिलं आणि म्हणाला, चल आई, आज आपण फिरायला जाऊया. आईने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. अरे, तुला काही ऑफिसचं काम नाहीये का आज? तो थोडा वेळ उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक अत्यंत सुंदर हलकीशी स्मितरेषा आली. तो म्हणाला, काम आहे आई, पण आज नाही. ती हसली. दोघेही पुण्याच्या त्या गजबजलेल्या रस्त्यावरून एकत्र चालू लागले. रस्त्यावरचे पिवळे दिवे हळूहळू लागत होते. आजूबाजूला गाड्यांचा तोच गोंगाट चालू होता. तोच ट्रॅफिक होता. आदित्यने आपल्या मनगटावरच्या घड्याळाकडे एकदाही पाहिलं नाही आणि अनेक महिन्यांनी त्याला कुठे पोचायचं आहे यापेक्षा तो सध्या कोणासोबत चालतोय हे जास्त महत्त्वाचं वाटत होतं. धन्यवाद.